निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे। यापूर्वी काँग्रेसने 1984 मध्ये 400 पेक्षा जास्त अधिक जागा जिंकल्या होत्या। भारतातील लोकसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता। इंदिरा गांधीच्या हत्येनंतर 1984च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। अशा परिस्थितीत देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची मोठी लाट उसळली होती। या लाटेचा परिणाम म्हणजे काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला। काँग्रेसने 514 पैकी 404 जागा जिंकल्या होत्या। यंदा देशात एप्रिल आणि मे मध्ये 60 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। 1 जूनपर्यंत या निवडणुका चालतील, तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे देशातील लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हालचाली सुरू केल्या आहेत। संघ आणि संघ परिवारातील तब्बल 36 संघटना भाजपसाठी कामाला लागल्या आहेत। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।